नमस्कार मित्रांनो, आज आपण चिक्कर छोले बनवणार आहोत। 4-5 तास मी छोले भिजवले होते। आता आपण याला बॉईल करून घेऊया। 4-5 शिट्ट्या करायच्या हा। त्याच्यामध्ये डुबेल तेवढंच पाणी टाकायचं, 2 ग्लास टाकायचे। करणफूल आणि तेजपत्ता, 2 बटाटे त्याच्याबरोबरच बॉईल करून घ्यायचं। वाटाणे बॉईल झाले की थोडेसे वाटाणे आणि 1 बटाटा आपल्याला मिक्सर मधून काढायचा आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि 2 चमचे दही। बघा, हे असं झालं पाहिजे। खूप पातळ करायचं नाही, पाणी टाकायचं नाही। हां, चला आता आपण फोडणी करूया। जिरे आणि बारीक चिरलेला कांदा। कांदा हा लालसर होईपर्यंत भाजायचा। कांदा लाल झाला की हळद टाकायची, धनेपूड टाकायची, लाल तिखट टाकायचं आणि छोले मसाला। त्याच्यानंतर आपण वाटलेला मसाला टाकायचा आणि तो छान परतून घ्यायचा, त्याला छान तेल सुटेपर्यंत। छान तेल सुटेपर्यंत भाजायचा तो। बघा, 2-3 मिनिटं छान भाजला की त्याचा छान कलर येतो असा। बघा, आता छानसं तेल सुटलेलं आहे। आता हे वाटाणे टाकून द्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचं। थोडंसं पाणी टाकायचं, राहिलेला बटाटा पण टाकून द्यायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। त्याच्यानंतर आपण तुपाची फोडणी करूया। त्याच्यामध्ये ओवा टाकायचा, अद्रक टाकायची, हिरवी मिरची, लाल मिरची, हिंग आणि थोडी कसुरी मेथी। हे व्यवस्थित तडतडलं की ही फोडणी वरतून टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। फोडणी दिली की थोडी 5 मिनिटं त्याला झाकून ठेवायचं। बघा, किती छान कलर आलाय आणि छान तेल पण सुटले। थँक्यू मित्रांनो, खूप छान भाजी झाली। बघा एकदा ट्राय।